नमस्कार। आपल्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने वाढावं, त्यांच्यावर खूप चांगले संस्कार घडावेत, ह्यासाठी आपण पालक किती झटत असतो नाही। म्हणूनच आई बाबांशिवाय वाढणाऱ्या, अनाथ आश्रमात वाढणाऱ्या मुलांकडे पाहिलं की खूप वाईट वाटतं। प्रश्न पडतात, कोण देत असेल त्यांना माया? पुढे जाण्याचा मार्ग कोण दाखवत असेल? सदोदित निगा राखणाऱ्या पालकांच्या छत्राशिवाय ही मुलं कशी वाढतात ते पाहूयात विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये। अनिल माने आज तो 23 वर्षांचा तरुण आहे, पण एकेकाळी जेव्हा त्याला वात्सल्य फाउंडेशन मध्ये कोणी आणून सोडलं तेव्हा तो केवळ 5 वर्षांचा होता। त्याच्यासोबत त्याचा 7 वर्षांचा भाऊही होता। दोघंही 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत वात्सल्य फाउंडेशन मध्येच राहिले, वाढले, शिकले। अनिलला आठवतं तेव्हापासून तो आई विनाच वाढला। बाबा होते पण ते दुसऱ्या आई सोबत होते। अशी कठीण कौटुंबिक परिस्थिती असून देखील आज अनिल हॉटेल ताज प्रेसिडेंट मध्ये कुकचं काम करतोय। ही झेप अनिलनी कशी घेतली हे जाणून घेऊया। बोलावूया अनिल मानेला। कसा आहेस? मी मजेमध्ये एकदम। स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल धन्यवाद तुमचे। तू आता काय काम करतोस अनिल? मी सध्या ताज हॉटेल मध्ये, तिकडे मी बँकेट पार्टी किचन मध्ये एक कुक म्हणून काम करतो। अरे वा, अच्छा। आणि आता राहायला कुठे आहेस तू? राहायला मी माझ्या बाबा बरोबर आहे। अच्छा, किंग सर्कलला। बरं, त्याच्या आधी कुठे राहायला होतास? त्याच्या अगोदर मी एक संस्था आहे द वात्सल्य फाउंडेशन करून, म्हणजे साधारण ती जी रस्त्याच्या मुळाबरोबर काम करते। अच्छा। तर 1994 ला म्हणजे साधारण जेव्हा मी घराची परिस्थिती म्हणजे एवढी बरोबर नव्हती। बरं। तर एक सोशल वर्कर होते मिस्टर पिल्ले करून। अच्छा। अंकल पिल्ले आम्ही बोलत त्यांना। बरं। तर मग ते असं त्यांचा असं एक कार्यक्रम असतो की म्हणजे सराउंड करायचा आणि मग असे मुले शोधायचे म्हणजे। अच्छा। तर 94 ला ते आमच्या एरियामध्ये अँटोबिल किंग सर्कल आले। बरं। आणि मग त्यांनी माझ्या बाबाशी बोलणं झालं। अच्छा। बाबाने त्याच्यावर विचार केला पहिला आधी की म्हणजे टाकायचं की नाही टाकायचं। अच्छा। नंतर बाबाने हो बोललं आणि मग ते आम्हाला तिकडे घेऊन आले। बरं, बाबा हो म्हणाले? हो। आणि आई? आई पण हो म्हटली। आई पण हो म्हणाली? आम्ही दोघे भाऊ म्हणजे एकत्र तिकडे गेलेलो। बरं, तुझे बाबा आपल्या स्टुडिओ मध्ये आलेत तर त्यांचंही स्वागत करूया। जेव्हा ह्या मिस्टर पिल्लेंनी तुम्हाला विचारलं की अनिलला आणि त्याच्या मोठ्या भावाला वात्सल्य फाउंडेशन मध्ये घालायचं का नाही, तेव्हा तुम्ही परवानगी लगेच दिली? कसा काय विचार केला? घरामध्ये ठेवणे फार तकलीफ होती त्या टायमाला। अच्छा, पैशांची बी तकलीफ होती, वडिलांची बी तकलीफ होती। त्यासाठी म्हणलं आता ह्यांना फाउंडेशन मध्ये टाकले तर त्यांच्या जिंदगीवर, त्यांच्या लाईफ मध्ये काय नाही काय होत म्हणून हे विचार करून मी मुलांना टाकले। दुसरी आई म्हणजे त्यांच्याकडून काही विरोध होता का मुलांना त्यावेळेला? त्यावेळेला म्हणजे विरोध मध्ये होता थोडा। तुला तुझी सख्खी आई आठवते का? त्यांचा फक्त मला चेहरा आठवण आहे, बाकी म्हणजे असं की त्यांनी मला मोठा केला किंवा म्हणजे त्यांच्याकडे मी असं मोस्टली कधी राहिलो असं ते पण मला कदाचित आठवत नाही। आई सोडून गेल्याचं कधी कळलं तुला? असं काहीतरी झालेलं म्हणजे की काय कारणामुळे म्हणजे काहीतरी भांडण झालं त्यांच्या दोघांचं आणि त्याच्यानंतर ते मला काहीतरी सकाळचे 4 वाजता काहीतरी तिथं मंदिर होतं, म्हणजे मंदिराच्या तिथे सोडून गेले दोघा भावांना। मग माझ्या इकडचं कोणीतरी पाहिलं आणि मग त्यांनी मला घरी सोडलं म्हणजे बाबांच्या। अच्छा, त्यावेळेला दुसरी आई होती? हो, त्यावेळी दुसरी आई होती। म्हणजे तुमच्या पहिल्या पत्नी होत्या तेव्हा ऑलरेडी तुमचं दुसरं लग्न झालं होतं? दुसरं लग्न केलं मी ऑलरेडी। मग त्याच्यानंतर तू वात्सल्य फाउंडेशन मध्ये तुझी भरती झाली, तुझ्या दादाची पण झाली, दोघही जण। तिकडचे पहिले दिवस कसे होते? नाही, साधारण म्हणजे 2-3 महिने असे तर बाबांची आठवण यायची, म्हणजे त्यांनी कधी मला असा आभासच आणून दिला नाही की म्हणजे मी घरातून बाहेर कुठे आले करून।
आणि सगळ्यात चांगला मित्र तुझा बाहेरच्यांमधला होता का तुझा स्वतःचा भाऊच होता? नाही, माझा मुस्लिम, कारण मी जास्त छोटा होतो त्यासाठी मी माझ्या भावाच्या पाठीमागे जास्त असायचो. बरं. कारण तिकडे जास्त सर्व मोठी मुलं होती आणि मग काही छोटीच मुलं होती मोजून, त्यासाठी मी भावाबरोबर जास्त म्हणजे असायचो. तुझा खूप मोठा आधार होता, तर कधीही म्हणजे आपल्या सख्या आईबद्दल काही बोलणं झालं, प्रश्न विचारलेस भावाला, त्यांनी काही तुला सांगितलं का? नाही, असं म्हणजे आमच्या दोघांमध्ये तर कधी नाही झालं. आई कशी होती किंवा याच्यावरती कधीच म्हणजे आमच्या दोघांमध्ये कधीच असं काय बोलणं बिलणं कधीच नाही झालं. म्हणजे जी परिस्थिती आली तुमच्या समोर ती तुम्ही स्वीकारत गेलात. मग वात्सल्य फाउंडेशन मध्ये तुम्ही थोडं थोडं रुळायला लागलात, तर वडिलांची काही संपर्क व्हायचा का तुमचा? म्हणजे असं साधारण मी पहिलं म्हणजे जेव्हा मुंबई वात्सल्य फाउंडेशन मध्ये गेलो, तर त्यानंतर 1 वर्षानंतर कदाचित मी औरंगाबाद गेलो, नंतर मी पालघरला गेलो परत. बरं, तिकडे संस्था होती का म्हणजे अशी बोर्डिंगची शाळा होती? नाही, ती पण तशी बोर्डिंगची शाळा आहे, म्हणजे जशी औरंगाबादला होती तशी साधारण ती बोर्डिंग आहे. बरं, मग त्या काळात तुमचा काही संपर्क नव्हता? बरं. आणि मग तिकडे गेल्यानंतर म्हणजे भावाचा जो अभ्यास होता त्याचा अभ्यासामध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे 5वीला त्याचा इंग्लिश एवढा, 5वीला त्याला एवढी इंग्लिश म्हणजे जे संस्था होती तिकडची त्याच्यामध्ये सर्वात जास्त इंग्लिश मध्ये त्यालाच मार्क भेटायचे. अरे वा. आणि मला साधारण माझा तिकडे पहिला नंबर द्यायचा मोस्टली. फक्त एकदा एका वर्षी मी साधारण 6 महिला किंवा दुसऱ्या नंबरला गेलो, नाहीतर तिकडे म्हणजे साधारण मी पहिल्याच वरती असतो. त्याची इंग्लिश आणि अभ्यास म्हणजे त्याला जास्त चांगलं होतं माझं पण. तो तुझ्यापेक्षा हुशार आहे. खूप हुशार होता. तुमचे त्या काळचे काय दिवस, म्हणजे तुम्ही कसा वेळ घालवायचा शाळेच्या नंतरचा? शाळा जी असायची सकाळची असायची, सुटल्यानंतर आमचा म्हणजे टाइम टेबल फिक्स असायचा. मोस्टली संस्थेमध्ये ना टाइम टेबल फिक्स असतो. बरं. की तुम्ही शाळेत आल्यावरती युनिफॉर्म काढून जेवायला बसायचं. बरं. मग जेवून झालं की अभ्यास करावा लागतो 2 तास. अभ्यास संपला की आम्ही क्रिकेट खेळायला जायचोच. क्रिकेट बोलला की म्हणजे त्यावेळी आम्ही सर्व मुलांना कधी कधी मॅडमला राग येऊन मॅडमना बॅट बीट सर्व लपून टाकायचं. वात्सल्य फाउंडेशन मध्ये अनिलचं मार्गदर्शन कोणी केलं हे जाणून घेऊया. अनिल, वात्सल्य फाउंडेशन मध्ये तू अत्यंत हुशार होतास, तुझं शिक्षण पुढे चालू होतं, खेळही तू करायचास आणि तू मगाशी बोललास तसं तुझ्या मॅडम लपून ठेवायच्या क्रिकेट बॅट वगैरे, कारण अभ्यासाकडे लक्ष नसायचं. तर ह्या मॅडम नक्की कोण? वात्सल्य फाउंडेशनचे डायरेक्टर आहे, त्यांचं नाव स्वाती मुखर्जी आहे. तर म्हणजे आम्हाला जीवनामध्ये म्हणजे पुढे नेण्याचं कार्य जे आहे ते मोस्टली त्यांनीच केलंय. बरं, तुझ्या त्या मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात, तर त्यांचं स्वागत करूया. आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि अनिल आता बोलला तसं त्याच्या आयुष्यात खूप श्रेय तो तुम्हाला देतो. तर तुम्ही सांगा की अनिल आणि त्याचा भाऊ कसे होते? हा, आता तर एकदम लहान मूल होता आणि अभी वो एकदम इतना बड़ा हो गया, मोठा झालाय. आला तेव्हा खूप लहान होता तो, एकदम लहान आणि बालपणमध्ये शांत पण होता, आता पण शांत आहे. बरं. आणि मोठ्या माणसांबरोबर इज्जतनी कसं वागायचं, बोलायचं ते त्यांनी लहानपणापासूनच आहे. पण ते हॉस्पिटॅलिटी जे फील्ड त्यांनी जॉईन केलं ते आता त्यांना उपयोगी वाटते, कारण इन दॅट फील्ड तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागेल. बरोबर आहे. तुम्ही तिथे डिमांड करू शकत नाही, कारण ते तुम्हाला कमांड करतात आणि तुम्हाला तसं वागायला हवे. बरोबर. हो. मी 1989 पासून वात्सल्य फाउंडेशन मध्ये मी सोशल वर्कर म्हणून माझं एंट्री झालं. बरोबर. आणि आता तर मध्ये संचालिका आहे. त्यांच्यासाठी आधी मी दीदी होता, आता मा झाली आहे. आणि फक्त मुंबई नाही, शहापूर आदिवासी बेल्ट मध्ये आमचा ते प्रकल्प चालू आहे. तर वात्सल्य पण लहान होता, प्रकल्प होता, आता मोठं संस्था झालंय. पण यांच्यामुळे काय ते इट्स अ ग्रोईंग प्रोसेस. आणि काउन्सिलिंग जे आहे ते तसं मुलांचं मन बसून नाही होत.
अच्छा. त्यांच्या बरोबर कॅम्प न जाणं, त्यांना ते मित्रता जे आहे हा हा हा. ते ममता पण पाहिजे, मित्र पण पाहिजे आणि बरोबर. कडक आणि- आई पण पाहिजे. हो शिस्त मला वाटते जीवनात गरजेचं आहे, नक्कीच. कारण लाड पण करायचं आणि जेव्हा गरज आहे तेव्हा शिस्त पाहिजे. बरोबर. कारण ते आमच्याकडे म्हणजे फॉर फ्युचर ते आमच्याकडे राहणार नाही. नाही ते बरोबर. समाजमध्ये जाणार. हो. समाजमध्ये फक्त वाचलं मिळणार नाही तुम्हाला. बरोबर आहे. पण ही दोघं मुलं कशी होती, म्हणजे आली तेव्हा अनिल म्हणाला तसं खूप लहान मुलं तशी नव्हती त्यावेळेला तुमच्या संस्थेत, आणि तरीही त्यांनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने स्वीकारलं त्यांचं वात्सल्य फाउंडेशन मध्ये येणं. तर तुम्ही काही वेगळी अशी चमक बघितलीत का दोघांमध्ये? नक्की नक्की. कारण 1990 जेव्हा आमचं जे निवारगृह चालू झालं ते फक्त एक रूम होतं. अच्छा. आणि तिथे एकदम हार्ड कोड स्ट्रीट चिल्ड्रन. अच्छा. म्हणजे ते त्याचं ते बॅकग्राऊंडच एकदम वेगळं आहे. म्हणजे जरा जास्त टफ किंवा अग्रेसिव्ह म्हणता येतील असे. आणि त्यांना शिक्षण नको, फक्त पैसे पाहिजे तेव्हा. अच्छा. तर आम्ही टॉकिंग 10 years बॅक. आणि मग 1994 मी रजिस्टर झालं, कारण ते आधी आपण एक प्रकल्प होता. बरोबर. आणि रजिस्टर झाल्यानंतर मग आमचं जे डिसिप्लिन जे आहे, जे सिस्टमॅटिक त्या मुलांचा वाढवणं, फ्युचर बघायचं, तर एक काहीतरी डिसिप्लिन पाहिजे, मुलं शाळेत जायला पाहिजे. तर आधी आम्हाला औरंगाबाद इथे घेऊन गेला. आणि हा तर बालपासून मधून ते उलटी पण माझं म्हणजे ही वॉमिटेड. ट्रॅव्हल सिकनेस. माय मॅटॅडोर जीप वॉज वॉमिटिंग. सो बट तू एक अलग ते एक ममताचाच मला वाटते अनुभव आहे. आणि जेव्हा आपण विदेशला गेलो, ही ऑपॉर्च्युनिटी टू टेक हिम टू बेल्जियम. अच्छा. म्हणजे तुम्ही परदेशी त्यांना नेलत? किती मुलांना नेलत? नाही, एक कॉम्पिटिशन एक एसए कॉम्पिटिशन म्हणून आपण ठेवलं. ते कॉम्पिटिशन मध्ये सुनील, संतोष बच्चाव आणि गणेश साई, अच्छा, हे 3 मुलांना दे वन द कॉम्पिटिशन. आणि मग पण तिथं संपलं नाही. आमचं जे पासपोर्टचं जे प्रक्रिया आहे, कारण सही पाहिजे. आय कॅन्ट टेक ना काय तिथे जाऊन विकून टाकलं तर. अरे बापरे. अच्छा. म्हणजे तुमच्यावर, म्हणजे तुमच्या पाशी तो हक्क नव्हता की पासपोर्टवर सही करायची? एनओसी नाहीये माझ्याकडे ना. मी फक्त एस्कॉट म्हणून एक जाणार. पण त्यांच्या वडिलांनीच त्यांना वात्सल्य फाउंडेशन मध्ये दिलं होतं, त्यामुळे ती. पण वडिलांचं एक सही, पण पासपोर्ट मध्ये तुम्ही बघणार का पेरेंट्स सिग्नेचर. बरं. दोघांनी, आई आणि बाबांचं दोघांचं लागतं सिग्नेचर. मग शोध लागला का आई कुठे आता. अच्छा. सख्या आईचा शोध घ्यावा लागला पासपोर्ट साठी. नाउ ही हॅज अ फुल फ्लेजेड पासपोर्ट विथ हिम. बरं. आफ्टर ताज ही कॅन गो एनीवेअर. हा शोध कसा, म्हणजे सख्या आईचा शोध म्हणजे पूर्ण वेगळाच प्रवास असणार हा. लहानपणा म्हणजे एक मी बोललेलो की मी कलव्याला राहत होतो. मध्ये मी आई बरोबर कलव्याला राहतो. तर मला म्हणजे एक आठवण होतं की कदाचित कलव्याला असतील ते. अच्छा. बर. तर त्यासाठी मग मला मावशीला विचारलं मी. तर आत्याने मावशीचा ऍड्रेस दिला. अच्छा. मग मावशीने मला कलव्याचा ऍड्रेस दिला. तर मला वाटलं की इकडेच भेटतील मला. अच्छा. तर त्यासाठी मग मी कलव्याला गेलो. बरं. आणि कलव्याला गेलो तेव्हा मला मग कळलं की ते इथे आता इकडे पण नाही राहत. अरे बापरे. तिकडे मग मावशीचा मुलगा होता. मावशीचा, पण मला मावशीचा मुलगा भेटला, म्हणजे बरं बरं, संतोष करून. मग त्यांनी मला हे दाखवलं की ते आता इथे नाही राहत, ते दुसरीकडे राहतात. बरं. तर मग तो मला आईच्या घरी घेऊन गेला. बरं. मग पहिल्यांदा तर पाहून काय, म्हणजे त्यांनी मला पाहिलं की हा कोण आहे करून. असा अंधार होता खोलीमध्ये साधारण. मग पाहिलं, मग आईला लक्षात आलं की अनिल आहे करून. म्हणजे त्यांनी ओळखलं मला अनिल आहे करून. तर मी बसलो मग. आणि मग मी सांगितलं की मी असं आहे, मला बाहेरगावी जायचंय, तर पासपोर्टवरती साईन लागेल करून. अच्छा. म्हणजे त्यावेळी माझी बुद्धी होती ती खूप म्हणजे चतुर सारखी होते. तर म्हणजे मी प्रयत्न केलेला की म्हणजे आई आणि बाबांना असं म्हणजे एकत्र आणण्याचा प्रयत्न. नाही म्हणजे नाही की मला असं करायचं होतं की म्हणजे बाबांना पहिला साईन दाखवून वेगळं म्हणजे मग काय दोघांमध्ये काय भांडण न होऊ किंवा माझ्या दुसऱ्याला किंवा सामंजस्य असं काय होऊ नये त्यासाठी. पण शेवटी तसं काय झालं नाही. पण तुला भेटल्यानंतर आई इमोशनल झाली होती का? थोडंफार म्हणजे असं काहीतरी झालं असेल, पण म्हणजे त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसला नाही मला. आणि तुझ्या मनात काही नाही, प्रश्न तर खूप होते, पण त्यावेळी विचारणे असं मला म्हणजे एवढ्या वर्ष मी
की लांब राहिलो आई बाबा करून, तर म्हणजे एक भावना असते मनामध्ये. म्हणजे ती अशी भावनिक ओढच वाटली नाही तुला? हा म्हणजे असे काही प्रश्न आपले विचारावे, म्हणजे तुम्ही मला का सोडलं, काय झालेलं, तर म्हणजे असं काय विचारलं ना, तर म्हणजे त्यावेळी असं मला काही सुचलत नाही. मला फक्त म्हणजे एक माझ्या मनामध्ये आनंद लपलेला की मला बाहेरगावी जायचंय आणि मला एक पासपोर्ट बनवायचा त्यासाठी फक्त, बस. अच्छा, मग सही मिळाली त्यांची. नंतर शेवटी मला दोघांची आई बाबांची साईन भेटली आणि मग 9वीत असताना मी बाहेरगावी गेलो. परदेशी, बाहेर गावीच नाही तर परदेशी. बाहेरगावी जेव्हा मी गेलो, ते एक शाळा होती म्हणजे अँटॉप इंटरनॅशनल स्कूल करून. बरं. तर तिकडचा जो एक्सपिरियन्स होता तो म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे मी कधी विसरू शकत नाही माझ्या.